संध्याकाळचे सायंकाळचे 6:30 वाजलेत आणि या ठिकाणी मी उभी आहे. खूप छान नजारे दिसते, खूप सुंदर वातावरण आहे. रस्त्यावरून जाणारी वाहनं आहेत. आता त्या आवाजाकडे थोडं दुर्लक्ष करायला पाहिजे, तशी सवय लावून घेतली पाहिजे. तर आज ना आम्ही इतिहासाचा एक पाठ शिकवत होते मुलांना. आणि असं झालं की पाठ शिकवत असताना मुलं सतत खोकलायची सारखं. हा झाला की दुसरा झाला की तिसरा झाला की चौथा. इतकी खोकलायची तर काय विचारू नका. आणि ना मला तो विषय जो मी समजावून सांगत होते तो त्या ऐकण्याच्या मनस्थितीच मुलं नाही. आता म्हटलं काय करायचं यांना, कसं म्हणजे यांनी असं एवढे खोकलायला लागलेत, काय कारण आहे. तर सांगते, सलग 2-3 मुलांचे वाढदिवस झालेले आणि वाढदिवसाला त्या मुलांनी केक खाल्ला होता. आणि केकवरची क्रीम, त्याच्यावरती असणारी गुलाबाची फुलं किंवा आता भरपूर डिझाईन असतात. त्या डिझाईन्स त्याच्यात निरनिराळे कलर असतात आणि त्याचा फ्लेवर म्हणजे त्याची चव ही मुलांना खूप आवडते. गोड असतो तो, आकार असा जो केलेला असतो तो गोड असतो. तर ती मुलं खातात आणि त्यांना प्रचंड खोकला येतो. तर मी त्यांना म्हटलं, अरे ह्या तुम्ही केक जो खाता त्याच्यात चांगले कलर नसतात. ते कलर तुम्ही वापरून जे डिझाईन बनले असतं ते तुम्ही का खाता. फुलासाठी गुलाबाच्या किंवा एखादा तिथं मिकी माऊसारखा आकार केलेला असतो किंवा एखाद्या प्राण्याचा, सशाचा वगैरे आकार केला असतो, तसं तुम्ही खाऊ नका म्हणून मी त्यांना सांगितलं. परंतु ती मुलं ते खायची आणि खोकायची, इतकी खोकायची की प्रचंड. आणि माझ्या लक्षात आलं की सलगच त्यावेळी अनेक जणांचे वाढदिवस होते, त्यामुळं त्यांच्यात हा बदल झालेला. तर मी ओरडल्यामुळं ती तशी गप्प बसली. परंतु हे मुलांसाठी वाईट आहे हे त्या आईवडिलांना सांगायला तेवढे आईवडील पण सुशिक्षित असावे लागतात. तर सांगण्याचा उद्देश हा की अशा ठिकाणी आपल्याला काम करावं लागलं तर मोठी रिस्क असते त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा त्या पालकांना समजावून सांगणं ही खरोखर मोठी रिस्क असते. तर मी मुलांना म्हटलं, अरे तुम्ही अशा असे पदार्थ कशाला खाता. असे पदार्थ खाल्ल्यामुळं आपलं आरोग्य बिघडतं. आपण एवढा छान व्यायाम शिकतो आहोत, एवढ्या छान गोष्टी करतो आहोत, परंतु त्या मुलांना त्या गोष्टीच्या आवड आहे. आता मी असं म्हणेन की बऱ्याचदा पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, जे आहे ते मुलांना फारसं वेळेवर मिळत नसतं. आणि वेळेवर मिळत नसल्यामुळं काय होतं, ह्या मुलांना त्या गोष्टी खाण्याचा मोह होतो आणि त्यांचं आरोग्य बिघडतं. तर थोडक्यात काय, ही जी मुलं आहेत ती उद्या आपल्या राष्ट्राची भावी पिढी. आणि ही जर अशी छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष आपण केलं, त्यांना समजावून नाही सांगितलं, तर त्या बिचाऱ्यांना काय कळणार आहे. ती लहान लेकरं, मी माझ्या परीने त्यांना खूप काही समजावून सांगितलं. घरात आजारी असल्यानंतर कशी स्वच्छता पाळायची या देखील गोष्टी सांगितल्या. परंतु आता प्रश्न आहे तो म्हणजे त्या पालकांचा. काही गोष्टी आपल्या हातात असतात, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जे शक्य असतं ते करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, परंतु त्यात यश येईल न येईल हा भाग वेगळा असतो. तर हा एक छोटासा भाग आहे, परंतु अशा अनेक गोष्टी असतील. स्वच्छतेचा विचार असेल, खाण्यापिण्याचा विचार असेल, आर्थिक स्तर असेल, तर अशा गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात. मला तर ते समजावून सांगता नाकीनं आलं. मुलांना ते आवडतं. मग आम्हाला टीचर कुठं नेलं जात नाही, आम्हाला फिरवलं जात नाही. तर शाळेच्या मार्फत काय उपक्रम असतात ते आम्ही करतच असतो, परंतु अर्थातच उद्बोधन गरजेचं असतं पालकांचं, जे आम्ही करतो. परंतु त्याला अगदी जसं म्हणावं असं यश येईलच असं नसतं. तर सांगण्याचा हेतू हा की आर्थिक स्तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर आर्थिक स्तर चांगला असल्यानंतर मुलांकडे बऱ्यापैकी लक्ष दिलं जातं. त्यांना चांगलं शिक्षण देणं, त्यांच्यासाठी वेळ काढणं, त्यांना विविध गोष्टी उपलब्ध करून देणं,
हा ग्रामीण भागातला खूप मोठा प्रश्न आहे. आता मी जो उद्देश सांगितला किंवा जो हेतू सांगितला किंवा जी घटना सांगितली भले छोटी असेल, परंतु मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ती खरंच वाईट आहे. आणखी एक गोष्ट मी सांगते. एका आजींना मी भेटायला गेले होते, तिथंच शेजारीच्या एका विद्यार्थ्याची आजी आजारी होते. तर मी आपलं सहज त्यांना 100 रुपये काढला आणि म्हटलं फळं आणून खा. परंतु बघा, आता आपण पैसे देतो, आजारी माणसांना आर्थिक मदत ही गरजेची असते, परंतु ग्रामीण भागात हा भाग आर्थिक स्तर फारसा उंचवलेला नसतो. क्वचितच एखादा पालक असतो, पण तो गावात थांबत नाही, तो बाहेर जातो आपल्या मुलांचं बाबा चांगलं शिक्षण हवं म्हणून. तो स्थानिक लेवलला फारसा थांबायला बघत नाही. तर अशा काही समस्या असतात. त्या आजीला मी पैसे दिले, त्यानंतर त्यांनी त्या पैशाचा काय विनियोग केला हे मला माहीत नाही. परंतु जर फळं घेऊन गेले तर फळं देखील त्या आजी असतील किंवा कोणी आजारी व्यक्ती असेल तर ते मुलांना देतात. मग मला असं वाटतं की खरोखर ग्रामीण भागातल्या सुधारणा दळणवळणाच्या वगैरे असतील, खूपशा असतील, त्या फार महत्त्वाच्या आहेत, फारच. आणि या बाबतीत उदासीनता तर असतेच, शिवाय त्याचा त्या राहणाऱ्या लोकांच्या मनावर परिणाम होत असतो आणि मुलांवर देखील याचा परिणाम होत असतो. तर मी ही छोटीशी माझी जी कोलमडलेली मनस्थिती तुमच्यापुढे व्यक्त केली, त्याबद्दल तुमची काय मत आहे जरूर सांगा. धन्यवाद.